भयकथा अंधारातली चाहूल. सातारा जिल्ह्यातील निंबळवाडी हे एक छोटंसं, शांत आणि जुनं गाव. गावकरी सरळ, साधं जीवन जगायचे. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या मनात कायम भीती निर्माण करून ठेवायची, गावातलं जुनं पडलं घर, जे देवळाच्या मागे होतं. लोक त्याला तो वाडा म्हणायचे. रात्र झाली की तिथून विचित्र आवाज यायचे. कधी हसणं, कधी किंकाळ्या, तर कधी बांगड्यांचा आवाज. कुणी तिथं जायचा प्रयत्न केला तर त्याला परत काहीच आठवत नसे. शहरातून आशुतोष नावाचा तरुण आपल्या आजीकडे गावी आला होता. तो विज्ञानावर विश्वास ठेवणारा मुलगा होता. भुताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. गावकऱ्यांकडून त्या वाड्याच्या गोष्टी ऐकून तो फक्त हसला. त्याने ठरवलं, एक रात्र त्या वाड्यात काढायची. त्याच्या सोबत त्याचे 2 मित्र विजय आणि निखिलही तयार झाले. गावकऱ्यांनी कितीही समजावलं तरी ते तिघं त्या शनिवारी रात्री वाड्यात गेले. वाडा अंधारात बुडालेला होता. झाडांनी वेढलेला, पडझड झालेलं छप्पर आणि जमिनीवर साचलेली धूळ. त्यांनी टॉर्च लावून एक खोली निवडली. सगळं सुरळीत वाटत होतं. ते हसत खेळत बोलत बसले. रात्रीचे 12 वाजले असतील. इतक्यात विजयने दरवाजावर कोणीतरी खरवडल्याचा आवाज ऐकला. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं, पण काहीच नव्हतं. तेवढ्यात जोरात वारा आला आणि दरवाजा आपोआप खट असा बंद झाला. खोलीत थंडावा वाढला. एका कोपऱ्यात जुना आरसा होता. विजय त्या आरशात पाहायला गेला आणि एकदम किंचाळला. माझ्या मागे कोणीतरी आहे, तो ओरडला. सगळे मागे वळाले, पण तिथं कोणी नव्हतं. पण आरशात मात्र एका स्त्रीची आकृती दिसत होती. केस मोकळे, चेहरा विद्रूप आणि डोळे रक्तासारखे लाल. आशुतोषने आरशात पाहिलं आणि काही क्षणांतच तो बेशुद्ध झाला. सकाळ झाली. गावकऱ्यांनी बघितलं तर आशुतोष वाड्याच्या दारात बेशुद्ध पडलेला होता. विजय आणि निखिल कुठेच नव्हते. 2 दिवसांनी निखिल एका शेतात सापडला. डोळ्यात भीती, तोंडात हास्य आणि पूर्ण वेडेपणाचं लक्षण. तो काहीच बोलत नव्हता. विजय मात्र अजूनही बेपत्ता आहे. गावात आजही कुणी त्या वाड्याजवळ जात नाही. लोक सांगतात की पूर्वी त्या वाड्यात एक बाईची अमानुष हत्या झाली होती. तिचा आत्मा त्या आरशात अडकून आहे. पण कधी कधी ती बाहेर यायचा प्रयत्न करते. आणि जो त्या आरशात तिची चाहूल घेतो, तो परत कधीच दिसत नाही. आशुतोष 2 आठवड्यांनी शुद्धीवर आला. गावातील वैद्य, डॉक्टर, भोंदू बाबा सगळ्यांनी प्रयत्न केला, पण तो काहीच बोलत नव्हता. त्याचे डोळे उघडे, पण शरीर हालचाल करायचं थांबवलं होतं. त्याच्या घरच्यांनी त्याला शहरातल्या मनोचिकित्सकाकडे नेलं. तिथे एका सत्रात त्याच्या मनातून निघालेलं पहिलं वाक्य होतं, ती मला बोलावत होती, आरशातून. डॉक्टरांनी त्याच्या मनात खोल जाऊन विचारलं, तर हळूहळू त्याने सांगायला सुरुवात केली. त्या रात्री त्यांनी आरशात एक स्त्री पाहिली. ती फार भीषण होती. पण तिच्या डोळ्यात रागापेक्षा वेदनाचं दुःख होतं. तिचे ओठ सतत हलत होते, पण आवाज येत नव्हता. जणू ती काही सांगू पाहत होती. विजय त्या आरशाच्या अगदी जवळ गेला होता आणि एका क्षणात त्याचा देह आरशात ओढला गेला. निखिल धावत सुटला, तर आशुतोष बेशुद्ध झाला. हे ऐकून डॉक्टरही हादरले. पण आशुतोषचं मन सतत त्या वाड्याकडे खेचू लागलं. तो म्हणाला, माझे मित्र तिथे अडकलेत, मला त्यांना परत आणायचं आहे. शहरातल्या मानसशास्त्र तज्ज्ञांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं मन ठाम होतं. त्याने ठरवलं, तो पुन्हा त्या वाड्यात जाणार, पण एकटा नव्हे. त्याने गावातल्या काही धाडसी तरुणांना बोलवलं. त्यात शरद नावाचा एक ज्योतिषी होता. शरदने सांगितलं, हा वाडा फक्त एक जागा नाही. हे एक अडकलेलं कालचक्र आहे. त्या स्त्रीचा आत्मा अजून मुक्त नाही. त्यांनी पूजेसाठी सामान घेतलं, गंध, कापूर, नारळ, पवित्र तांत्रिक मंत्रांचे ग्रंथ. आणि रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा वाड्याकडे वाट धरली. वाड्यात पोहोचल्यावर त्यांनी त्या खोलीत प्रवेश केला. आरसा अजूनही तसाच होता, धुळीने झाकलेला, पण आतून जणू काही हालचाल असलेला. आशुतोष आरशासमोर उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि हळूच पुटपुटला, मी आलोय, सांग मला काय झालं होतं. आरशात अचानक प्रकाश लुकलुकला. आणि त्यातून उभं राहिलं एक दृश्य, जवळपास 70 वर्षांपूर्वीचं. त्या वाड्यात एक नवविवाहित स्त्री राहत होती, रमा नाव तिचं. तिचा नवरा अत्यंत क्रूर होता. संशयी, हिंसक. एका संध्याकाळी त्याने रमाला तिच्या निष्पापतेवर संशय घेऊन गळा दाबून मारलं आणि तिचं शरीर आरशात बंद करून झाकून टाकलं. तो आरसा जणू तिचं कबरस्थान बनला होता. रमाचा आत्मा आरशात अडकून राहिला. मुक्ती न मिळालेल्या आत्म्याची ती सजा बनली होती. शरदने मंत्र पठण सुरू केलं. कापूर पेटला. खोलीत उष्णता वाढू लागली. आरशातून एका क्षणात ती आकृती बाहेर आली, रमा. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर वेदना. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, माझा विश्वासघात झाला, पण तुमचा होऊ नये. त्याच क्षणी आरशात विजय दिसू लागला. त्याचा चेहरा काळवंडलेला, पण अजून जिवंत. रमाने आपली नकारात्मक ऊर्जा वापरून आरशातला दरवाजा उघडला. विजय एक झटका देऊन खाली पडला. शरदने मंत्र पूर्ण करताच आरशात जोरदार आवाज झाला आणि आरशातली आकृती विरघळली. आरसा भंगून तुकडे झाला. विजय शुद्धीवर आला. त्याचं स्मरण खूप धुसर होतं, पण तो जिवंत होता. निखिल अजूनही संपूर्णपणे सामान्य झाला नव्हता, पण तोही हळूहळू बरा होऊ लागला.
त्या दिवसानंतर वाड्यातून आवाज येणं थांबलं. लोकांनी पुन्हा त्या वाटेने जायला सुरुवात केली. पण तो तुटलेला आरसा अजूनही देवळात ठेवलेला आहे, आठवण म्हणून की एक चेतावणी म्हणून? कारण आजही एखाद्या पावसाळी रात्री त्या आरशाच्या एका फुटलेल्या तुकड्यात एक छाया दिसते, जणू एखादी वेदनांनी भरलेली आत्मा अजूनही पाहत आहे, कोणीतरी तिचं सत्य समजून घेईल का ह्याची वाट बघत. भयकथा भाग 3. अंधारातली चाहूल. रमाची कहाणी. पुढे काही महिने शांततेत गेले. गावकरी म्हणू लागले की त्या आत्म्याला मुक्ती मिळाली, वाडा शांत झाला. पण आशुतोषच्या मनात अजूनही एक प्रश्न उरला होता, रमा खरंच मुक्त झाली का? की अजूनही तिची कहाणी पूर्ण झालेली नाही? एका रात्री आशुतोष एका विचित्र स्वप्नातून घाबरून जागा झाला. त्याने स्वप्नात रमाला पाहिलं होतं. ती एका काळोख्या खोलीत बसून रडत होती. तिचे हात खून झाल्यानं रक्ताने माखलेले होते आणि तिच्या मागे एक पुरुष उभा होता, चेहरा अस्पष्ट, पण त्याच्या डोळ्यांत आग होती. तो म्हणत होता, तू मला फसवलंस, म्हणून मी तुला कैद केलं. दुसऱ्या दिवशी आशुतोष शरदकडे गेला. शरदने त्याचं स्वप्न ऐकलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. आत्मा जरी शांत झाल्यासारखा वाटला, तरी काही वेळा त्याची ऊर्जा अजूनही पृथ्वीवर अडकलेली असते. विशेषतः जर तिचा मृत्यू विश्वासघातातून झाला असेल तर. त्यांनी वाड्याचा जुना इतिहास शोधायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीच्या जुन्या नोंदी, गावातल्या वयोवृद्ध मंडळींच्या आठवणी आणि गावातल्या जुन्या कागदपत्रांतून काही माहिती मिळाली. रमा नव्हती एक सामान्य स्त्री. ती लहानपणीच अनाथ झाली होती आणि तिला गावातील एका श्रीमंत सावकाराच्या घरी दासी म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्या सावकाराचा मुलगा नरेंद्र देखणा पण आतून राक्षस. त्याने रमावर प्रेमाचा दिखावा केला आणि तिला गुपचूप लग्न केलं. पण लग्नानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला, संशयी, क्रूर आणि विक्षिप्त. रमाला बाहेर कुणाशी बोलायला सुद्धा तो परवानगी देत नसे. एका रात्री त्याला वाटलं की रमाचं कुणा तरुणाशी प्रेमसंबंध आहे. रागाच्या भरात त्याने रमाला एका बंद खोलीत ओढलं, तिचा गळा आवळला आणि एका विशेष तांत्रिक आरशात तिचं शरीर बंद केलं. तो आरसा एका साधकाकडून त्याने घेतला होता, एक असा आरसा ज्यात आत्मा कैद होतो आणि शरीर नष्ट होत नाही. रमाचा आत्मा त्या आरशात अडकला. पण तिचं मन निर्दोष होतं. म्हणूनच ती स्वतःच्या मृत्यूच्या कारणांपेक्षा त्या आरशात सापडलेल्या इतर आत्म्यांचं रक्षण करत होती. विजय आणि निखिलला तिने वेड केलं नव्हतं, त्या आरशातल्या खऱ्या राक्षसी आत्म्यापासून त्यांना वाचवत होती. आशुतोष आणि शरदने ठरवलं, त्यांनी तो आरशाचा शेवटचा तुकडा शोधायचा आणि तिथून रमाला पूर्णपणे मुक्त करायचं. देवळात ठेवलेला तुकडा त्यांनी एका विशिष्ट दिवशी, आषाढी अमावास्येच्या रात्री, एका मंत्रशक्तीने भारलेल्या जागी ठेवला. त्यावर तांत्रिक मंत्रोच्चार केले गेले आणि त्या तुकड्यातून एक तेजस्वी प्रकाश उसळला. समोर रमाची आकृती प्रकट झाली, पण यावेळी शांत, नितळ आणि रडणारी नाही, तर आभार मानणारी. माझं सत्य कुणालाच कधी कळलं नव्हतं, पण तुझ्या जिद्दीने मला आवाज मिळाला. आता मी खरंच मुक्त आहे, असं म्हणत ती आकृती हवेत विरघळली. त्या प्रकाशासोबत काही काळासाठी परिसर सुगंधित झाला, हवेत शांत लहर उमटली आणि एक अल्भ्य शांती सगळ्यांना जाणवली. त्याच रात्री आशुतोषने शेवटचं एक स्वप्न पाहिलं, रमाचं हास्य आणि तिचा आवाज, धन्यवाद, आता इतर कैद झालेल्यांना शोध. आशुतोषच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळाली होती, अशा आत्म्यांना शोधून त्यांची कहाणी जगासमोर आणण्याची. कारण काही आत्म्यांना नुसती मुक्तता नको असते, त्यांना हवी असते न्याय. एकांश